नमस्कार मंडळी, स्वाद रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उडीद वडा। यासाठी आपण उडदाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवणार आहोत। भिजवलेली उडदाची डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्यायची आहे। जर आवश्यकता असेल तर अगदी चमचाभर पाणी तुम्ही घालू शकता। बारीक केलेली उडदाची डाळ एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। यानंतर आपण पळीच्या साहाय्याने हे बॅटर एकाच दिशेने गोल गोल फिरवून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे एकतर बॅटर खूप हलकं होतं आणि आपले उडीद वडे आहेत ते खूप जाळीदार आणि सॉफ्ट बनतात। तेल गरम करण्यासाठी ठेवूयात आणि येथे आपण एक वाटी घ्यायची आहे आणि कॉटनचा कपडा ओला करून त्यावर ठेवून पाठीमागे गाठ बांधून घ्यायची आहे। या बॅटरमध्ये आपण चवीनुसार मीठ, बारीक किसलेलं आलं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे। मिक्स करून घेऊयात। यानंतर आपण वाटी आणि कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा आहे आणि यावर बॅटर ठेवून आपण उडीद वड्याचा आकार देऊन तेलामध्ये सोडायचा आहे। उडीद वडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत। राहिलेल्या बॅटरचे अशाच प्रकारे उडीद वडे बनवून घेऊयात। बाहेरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार मऊ असे उडीद वडे तयार झालेले आहेत। हे सांबर आणि नारळाच्या चटणीसोबत सर्व केले जातात। रेसिपी एकदम सोपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।